घरातून सोन्या चांदीचे दागिने चोरी झाल्याच्या घटना आपण ऐकल्या, पण हवेली तालुक्यातून चक्क शेत जमीनच चोरीला गेली। चुकीच्या मोजणीमुळे शेतकऱ्याची जमीन चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे। शेतकरी विठ्ठल चिंधू भगत यांची हवेली तालुक्यातील बहुली भगतवाडी परिसरात शेती आहे। ती शेती चोरीला गेल्याची कैफियत फ्लेक्सच्या माध्यमातून त्यांनी मांडली असून बांधकाम विभागाच्या बोर्डवरच हा फ्लेक्स झळकल्यानं मोजणी कार्यालयाच्या कारभाराची अब्रू लक्तरे गावच्या वेशीवरच टांगली गेली आहे। याबाबत शेतकरी विठ्ठल भगत यांनी पुणे प्राईम न्यूजशी संपर्क साधत सविस्तर माहिती दिली। त्यांचे आजोबा कैलासवासी लक्ष्मण भगत आणि वडील कैलासवासी चिंधू लक्ष्मण भगत यांच्या वडिलोपार्जित हक्कानंतर ते स्वतः जमीन कसत आहे। रिंग रोडची मोजणी झाली, त्यामध्ये त्यांची वडिलोपार्जित जमीन गायब झालेली। मोजणीमध्ये दुसराच गट त्यांच्या जमिनीवर दाखवला आहे। मोजणीमध्ये गट चुकीचा दाखवल्याचा आरोप विठ्ठल भगत यांनी केला। ज्या शेतकऱ्यांची 1 गुंठाही जमीन रिंग रोड मध्ये गेली नाही, त्यांचीच जमीन मोजणी कार्यालयाने रिंग रोड मध्ये गेलेली दाखवली। त्यांच्या बँक खात्यामध्ये मोबदला रक्कम जमा झालेली। त्यामुळे चुकीच्या मोजणीमुळे चोरीला गेलेली माझी वडिलोपार्जित जमीन सरकारनं शोधून द्यावी अशी भगत यांची मागणी आहे। दरम्यान मौजे उरुळी कांचन येथील पोट हिशाच्या मोजणी प्रकरणामध्ये कजाबचे पत्र देण्यास 2 वर्षांचा विलंब हवेलीच्या मोजणी कार्यालयाने लावला आहे। याबाबत उपअधीक्षक अमर सिंह पाटील यांनी पुणे प्राईम न्यूजशी बोलताना सांगितलं होतं की कजाबचे कोणते प्रकरण आहे ते पाहतो आणि माहिती देतो। या 6 दिवसांचा कालावधी गेल्यानंतरही त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही माहिती अद्याप दिली गेलेली नाही। हे कजाबचे प्रकरण ताजे असतानाच चुकीच्या मोजणीमुळे शेती चोरीला गेल्याचे फलक लावण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे।